नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. परभणी शहर संघर्ष समितीच्या वतीनं आज नो टॅक्स नो रोड असं म्हणत रोड रोलरवर बसून आंदोलन करत आपल्या विविध मागण्यांचं निवेदन परभणीच्या पालकमंत्र्यांना दिले असून या निवेदनाद्वारे शहरातील रस्ते दुरुस्त करणे, तुंबलेल्या नाल्या स्वच्छ करणे, रस्ते व नाल्यांवरील अतिक्रमण तात्काळ काढून टाकणे. परभणी शहरात सध्या धुळीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे, त्याचा नागरिकांना भरपूर त्रास होत आहे. परभणी शहर स्वच्छ सुंदर करण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढून पर्यावरण संवर्धन व्हावे. शहरासह जिल्ह्यातील शासकीय प्रशालेच्या समस्या सोडवण्यासाठी आग्रही भूमिका घ्यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत प्रलंबित असलेले मुख्य रस्त्याचे काम मजबूत व प्रशस्त रस्ते तात्काळ करण्यात यावे. या आणि अन्य मागण्यांसाठी निवेदन आज परभणीच्या पालकमंत्र्यांना देत नो रोड नो टॅक्स असं आंदोलन केलं. यावेळी विशाल बुधवंत, प्राध्यापक अरुण कुमार लेमाडे, अजमत खान, सय्यद अकबर, सरफराज शेख आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. जे कामं सुरू आहेत ते अत्यंत संत गतीने सुरू आहेत. 100 कोटी रुपये आदरणीय अशोक चव्हाण साहेबांनी या परभणीला दिले होते. ते महानगरपालिकेचं काम या ठिकाणी बियांशीकडे वर्ग करण्यात आलं आणि गुजरातचे कंत्राटदाराला ते काम मिळालं आहे, परंतु परभणीतले कंत्राटदार ते काम अत्यंत संत गतीने करत आहेत. त्यामुळे परभणी शहरामध्ये धूळ जमलेले, अनेक लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ जाऊन लोकांचे आरोग्य खऱ्या अर्थानं अडचणीत आलेले. त्याचबरोबर परभणीमध्ये घंटागाडीच्या नावावर हजारो रुपये त्यांना दिले जातात, परंतु घंटागाडी दररोज काय प्रत्येक ठिकाणी येत नाही. त्यामुळं खऱ्या अर्थानं डम्पिंग ग्राउंड जसा वास होतो तशा पद्धतीचा वास आज घरामध्ये सुटलाय. त्यामुळं अशा हे प्रश्न आम्ही आदरणीय पालकमंत्र्यांसमोर, बिगनाथ दिदी समोर ठेवले आणि त्यांनी अत्यंत सकारात्मक पद्धतीने याला उत्तर दिलंय. या ठिकाणी संपूर्ण परभणी शहरातले अधिकारी उपस्थित होते, त्यांच्यासमोर हा सगळा प्रश्न आणि ह्या नो रोड नो टॅक्स अशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. अत्यंत दयनीय आणि गलिच्छ अवस्था, स्वच्छतेचा प्रश्न आढळलेला आहे, धुळीचं साम्राज्य आहे, पाण्याची व्यवस्था नाही आणि कुठल्या प्रकारच्या रस्त्याचं नियोजन नसल्यामुळे आणि आमची इथं सध्या प्रशासक असल्यामुळे आमची कोणीच दखल घेत नसल्यामुळे आम्हाला अनोखं आंदोलन करावं लागलं. आणि आज आम्ही या आंदोलनाचा एक भाग म्हणून माननीय पालकमंत्री यांना भेटून एक निवेदन या ठिकाणी आता दिलेलं आहे. आणि अत्यंत शांतपणे, आणि जिल्हाधिकारी महोदय तिथे होते, सर्व अधिकारी होते, सर्व विभागाचे प्रमुख तिथे होते, महापालिकेचे आयुक्त तिथे होते. महापालिकांच्या आयुक्तांचं काय सध्या चाललंय कामकाजाची पद्धत हे मी सगळं त्यांच्या समोर त्यांना सांगितलं आणि अतिशय शांतपणे पालकमंत्री महोदयांनी सर्व ऐकून घेतलं आणि सकारात्मक असं उत्तर आम्हाला देऊन लवकरात लवकर जे काही परभणी शहरामध्ये कामं चालू आहेत त्या कंत्राटदारावर दंड आम्ही निश्चित करू आणि कामाचा दर्जा सुधारू असं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.